श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये लोकांचा सल्ला हा नेहमी कमी घेतला पाहिजे. कारण जो तुमच्या परिस्थितीतून गेला नाही त्याला तुमचं आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक ही कोणत्याही पार्श्वभूमीची जाण नसते. तो तुमचं आयुष्य कधी समजून घेऊ शकत नसतोय. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, तुमच्या वाट्याला आलेली वादळं, संकट हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती असतात. श्रोते हो, आजकाल लोकांना फुकट सल्ला देण्याची सवय लागली. काहीही न जपता, न सांगता आणि न विचारता स्वतःच्या कल्पना लादण्याचा प्रयत्न ती करत असतात. म्हणून श्रोते हो, अशा सल्ल्यांचा विचार करणं हे आपल्या यशस्वीतेला नेहमी अडथळा ठरू शकते. श्रोते हो, तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं असतं आणि निर्णय सुद्धा तुमचा असलंच पाहिजेत आणि ते असायला हवेत. श्रोते हो, सल्ला घ्या, पण ज्यांना तुमची खरी परिस्थिती समजते त्यांच्याकडूनच. आणि शेवटी विश्वास हा ठेवा स्वतःवरच. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या दिवशी दुसऱ्याचा विचार कराल त्या दिवशी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्याल. त्याग तर करावा लागेल, एक तर तुमच्या झोपेचा, नाही तर तुमच्या स्वप्नांचा. चुकलं तर हक्कानं चुकी सांगणारा आणि चुकी नसल्यावर खंबीरपणे साथ देणारा पुरुष स्त्रीला हवा असतो. जेव्हा एकटं वाटायला लागतं, जेव्हा डोळ्यात पाणी दाटायला लागतं, नेमकं तेव्हाच आपल्या आवडीची लोक आपल्या भावनांशी खेळायला लागतात. खरं जीव लावणारा माणूस तुमच्याशी अनेक विषयावर वाद घालेल, परंतु धोकेबाज माणूस तुमच्याशी फक्त गोड गोडच बोलत राहील. देव फक्त एकमेकांना मिळवण्याचं काम करतो, नातं जपण्याचं काम तर आपल्यालाच करायचं असतं. एकदा का दुःख भोगणारा सहन करायला शिकला की मग दुःख देणाऱ्यांची लायकी कवडी मात्र होऊन जाते. जी सहज मिळते ती फसवणूक असते, जो कष्टाने मिळतो तो आदर असतो, जे मनापासून मिळतं ते प्रेम असतं, आणि जे नशिबानं मिळतात ते मित्र असतात. बोलून नाही दाखवायचं, फक्त लक्षात ठेवायचं की कोण आपल्यासोबत कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा कधीही शांत राहिलेलं चांगलं असतं. लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून आपल्या माणसांपासून दूर जातो. त्यामुळं आता कोणाला काही नाही बोलायचं, त्यांचे कर्म त्यांच्यासोबत. जे खास असतात त्यांना कधी सोडायचं नसतं. अशी व्यक्ती पुन्हा पुन्हा भेटत नसते. आठवण अशी गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी. आपण जसं आहोत तसं छान राहायचं, इतरांसाठी जगायचं, पण कधी बदलायचं नाही. आपलं काम एकनिष्ठपणे करत राहायचं. जरी गेली असतील सोडून काही माणसं, जरी विसरले असतील आपल्याला काही माणसं, आपले विचार, आपलं मन जर चांगलं असेल तर आपण ठाम राहायचं, खचून जायचं नाही. एक दिवस आपला असेल. आपल्याला विसरलेली माणसं आपल्या आठवणीनं कासावीस होतील. गेलेली माणसं परत येतील. वेळच आपल्या आयुष्यात आनंद बरसेल. आयुष्यात आपण जसं कोणाच्या तरी पुढं असतो तसंच कोणाच्या तरी मागं सुद्धा असतो. म्हणून दुसऱ्याची ईर्ष्या किंवा तुलना करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका. त्याग तिथंच करावा
जिथं त्याची किंमत असेल. दुपारी दिवा लावून प्रकाश होत नसतो, फक्त दिव्याचं महत्व कमी होतं. बायको आकाशात उडणार की कोपरात बसून रडणार हे तिच्या नवऱ्याच्या विचार आणि वागणुकीवर अवलंबून असतं. प्रेमात ज्याला आपण बंधनात बांधतो तो कधीच आपला नसतो, तर ज्याला आपण मोकळं सोडतो, स्वातंत्र्य ठेवतो, तो आपला राहतो आणि फक्त आपलाच असतो. सूर्य आणि बाप या दोघांची गरमी सहन करायला शिकायला पाहिजे, कारण या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो. काही लोक एकमताची आणि हळव्या मनाची असतात. त्यांना दुखावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ते तुमच्याकडे वळून सुद्धा बघणार नाहीत. एक चांगला शिक्षक यशाचं दार उघडून देऊ शकतो, मात्र त्यातून यशाच्या दिशेनं जाण्यासाठी स्वतःला चालावं लागतं. जगण्याचा आनंद मन भरून घ्यायचा असेल तर मन मोकळं जगा. अध्यात्म फक्त सत्य नाही, तर सत्याच्या पलीकडच्या वास्तवाची ओळख करून देतो. हेतू शुद्ध असला की देव सुद्धा आपल्याला सांभाळून घेत असतो. इतरांपुढं खोटं खोटं वागायला ज्याला जमत नाही, त्याला नेहमीच टीका आणि टोमण्यांना सामोरं जावं लागतं. जर कोणाला तुमच्याकडून अपेक्षा असतील तर ती त्याची मजबुरी नसून त्याचा तुमच्याशी असलेला लगाव आणि विश्वास असतो. देवाकडे मागून जर सगळ्याच गोष्टी मिळाल्या असत्या तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक हे कधीच कमी पडलं नसतं. दुसऱ्याच्या तोंडातला घास हा आपल्यासाठी घास नसतो, एक तळतळाट असतो. आपल्या दुःखात सोबत नसणाऱ्या माणसाला आपल्या सुखात बोलवून काही अर्थ नसतो. आला तरी तो आपल्या चुका काढून आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला नेहमी स्पेशल समजा, कारण देव कोणतीही गोष्ट विनाकारण नाही बनवत. लोक म्हणतात की आयुष्यामध्ये तुम्ही एकटं कधीच आनंदी राहू शकत नाही, पण मला वाटतं आयुष्यातील एकटेपणाच जगण्याचा खरा अर्थ शिकवतो. जबाबदाऱ्यांचं काही वाटत नाही, वाईट तेव्हा वाटतं जेव्हा जबाबदाऱ्या पार पाडून देखील आपली किंमत होत नाही. लोकांना असं दाखवा की तुमच्याकडे काहीच उद्दिष्ट नाही, कारण लोकांना आपली प्रगती झालेली दिसली की आपल्याला मागं खेचायला वेळ लागत नाही. म्हणून आपले गोल्स हे कोणालाही सांगू नका, त्यांना डायरेक्ट तुमचा रिझल्ट दाखवा.